नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण की आता कुटुंबावरती मोठी शोककळा पसरलेली आहे आणि बाबा गेल्यामुळे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही खूप दुःखी असतात. त्याचबरोबर बाबांच्या जाण्याने ईश्वरी अर्णव यांना सात्विक फॅशन तर परत मिळणार आहे, परंतु आता ईश्वरी आणि अर्णव यांच्यासमोर बाबांचं जे सत्य आहे ते समोर येणार आहे. म्हणजेच आता ईश्वरीला एक मोठा असा क्लू मिळणार आहे, जेणेकरून बाबा आणि वल्लरी या दोघांचं काहीतरी नक्की कनेक्शन आहे. कारण की आत्तापर्यंत अर्णवला बाबा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते नेमकं काय आहे, काय कुठल्या गोष्टीमुळे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं आता वल्लरीपर्यंत पोचणार आहेत आणि वल्लरीचं जे सत्य आहे ते आता ईश्वरीला बाबांच्याच फोनमध्ये सापडणार आहे. नेमकं पुढे कसं आणि काय घडणार हे सगळं आजच्या या भागात आपण पाहूया. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही फायनल जिंकल्यानंतर बाबांचं अचानक जाण्याने त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. घरात प्रत्येकजण दुःखी आहे, सगळ्यांना बाबा गेलेत याचा खूप त्रास होत असतो. तर ईश्वरी ही अर्णवला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. काहीही असलं तरीही आपल्याला आता बाबांना म्हणजेच गेलेत, पण त्यांच्या ज्या काही इच्छा राहिल्यात त्या पूर्ण करायच्यात. आणि म्हणूनच आता अर्णव ठरवतो की शेवटी बाबा मला म्हणाले होते की काही झालं तरीही मला मात्र त्यांना मुलगा म्हणून घेता आलं नाही, मी त्यांना बाबा असा आवाज दिलेला नाही, म्हणूनच मी आता शेवटपर्यंत रोज त्यांना बाबा अशी हाक मारणार, त्यांच्या फोटोकडे बघून त्यांच्याशी बोलणार. आतापर्यंत मी त्यांना खूप दुःख दिलं होतं, गृहीत धरलं होतं, पण आता मी तसे करणार नाही. मी शेवटी का होईना त्यांना बाबा अशी हाक मारली याचं त्याला खूप बरं वाटत असतं, कारण बाबांनी शेवटी तरी त्याच्या कानात म्हणजे त्याच्या तोंडून बाबा ही हाक ऐकलेली असते, त्यामुळे त्याला खूप बरं वाटत असतं. तर इकडे आता अर्णव हा रूममध्ये एकटाच बसलेला असतो आणि मामा तेव्हा अर्णवकडे येतात. मामा म्हणतात की अर्णव बाळा ठीक आहेस ना तू? तेव्हा मग अर्णवचं कशातच खरं तर लक्ष नसतं, तो एकटक बाबांच्याच फोटोकडे बघत असतो. ईश्वरी पण तिथेच असते. मग ईश्वरी ही अर्णवला म्हणते, अर्णव सर प्लीज जरा शांत व्हा, प्लीज तुमच्या डोळ्यातले पाणी पुसा. तेव्हा अर्णव डोळ्यातलं पाणी कसं बसं पुसतो आणि म्हणतो की मिस इंदोर, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ना, मी खूप वाईट वागलो ना त्यांच्याशी. तेव्हा आता मामा म्हणतो की हे बघ बाळा अर्णव, झालं ते झालं, आता तू त्या गोष्टीवर जास्त विचार करू नकोस. फक्त एकाच गोष्टीचं कौतुक वाटतं आहे की तू कंपनी परत मिळवलीस आणि हे सगळं बघितलं, म्हणजे हे सगळं त्यांनी पाहिलं आहे आणि हे सगळं भाऊजींनी पाहिलं ना कुठेतरी याचा त्यांनाही अभिमान वाटला आहे आणि तू त्यांना बाबा अशी शेवटी का होईना हाक मारली हे तरी त्यांना बरं वाटलं. ईश्वरी तिथे रडत असते. तेव्हा मामा अर्णवला सांगतो की हे बघ मला एकच गोष्ट सांगायची तुला, म्हणजे खरं तर हे बोलायची वेळ नसेल, पण भाऊजींची इच्छा जी काही होती ते मी तुला सांगतो. म्हणजे एकदा भाऊजी आणि मी दोघंजणं बाहेर गप्पा मारत बसलो होतो बागेच्या इथे, तेव्हा मला भाऊजींनी सांगितलं होतं की त्यांच्या ज्या काही अस्थी असतील ना त्या अस्थी तू तिकडे विसर्जन कर. म्हणजे कुठे तर आपल्या गार्डन एरियामध्ये जिथे झाडं आहेत ना तिथे त्यांच्या अस्थींचं विसर्जन कर, कारण की त्यांना सगळ्या शांत आणि आनंद वाटायचा ते त्याच ठिकाणी. आणि लगेच ईश्वरी म्हणते की हो, एकदा मलाही बाबा बोलताना बोलले होते की त्यांना किचनपेक्षा या सगळ्या गोष्टींपेक्षा घरात आपल्या घराच्या बाहेर जी काही झाडं लावलीत ना त्याचंच खूप असं कौतुक वाटतं. त्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी या दोघांना मामा सांगतात की तुम्ही लवकरच जा आणि लवकर त्या सौदामिनीच्या हातातून आपली कंपनी घ्या, कारण की काही झालं तरीही त्या बाईच्या हाती आपली कंपनी आपण आता लागू द्यायची नाही आहे. तर ईश्वरी अर्णव ठरल्याप्रमाणे आता थोडा वेळ घेतात आणि 1 ते 2 दिवसानंतर सौदामिनीच्या ऑफिसमध्ये येतात. आता तिच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर अर्णव ईश्वरी यांनी सगळे लिगल पेपर्स ओके करून आणलेले असतात आणि त्यांना जे काही 1 बिलियनचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले असतात तर त्याच्यापैकी 200 करोडची जी त्यांच्या सात्विक फॅशनचे गरजेचे असतात ते तसे त्यांनी पूर्णपणे वकिलाकडून पेपर्स बनवून आणलेले असतात. आणि मग सौदामिनी तिथे असताना अर्णव येतो आणि म्हणतो की मिसेस सौदामिनी देशमुख, म्हणजे आपलं ज्याप्रमाणे डील झालेलं तुम्ही मला सांगितलं होतं की पुढच्या महिन्याभरामध्ये 200 करोड रुपये मी तुम्हाला देणार आणि तुम्ही मला माझी सात्विक फॅशन परत देणार, त्याचप्रमाणे मी आता माझी सात्विक फॅशन परत घेण्यासाठी आलेलो आहे असं म्हटल्यावर ती आता त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. मग सौदामिनी म्हणत असते की 1 मिनिट, पण आता अर्णव म्हणतो की मला पुढे काही ऐकायचं नाही आहे, मला माझी कंपनी परत हवी आहे.
तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही अशा बघत का बसले आहात? तुम्ही तर मला अगोदरच सांगितलं होतं, मला तुम्ही पैसे आणून द्या, मी पेपर्स रेडी करेन. मग तुम्ही पेपर्स तर रेडी करायला हवे होते, कारण की तुम्हाला माहीत आहे की आम्ही ती इन्व्हेस्टमेंट जिंकलो आहे. मग आमची कंपनी आम्ही परत मिळवून घेणार हे तर आम्हाला माहीतच होतं. मग तरीही तुम्ही हे सगळं कशासाठी केलं? आता मग अर्णवकडे ती बघतच राहिलेली असते आणि अर्णव शेवटी म्हणतो की मिसेस देशमुख, तुमचा माझ्यावर कुठलाही राग असेना, परंतु तो राग हा व्हॅलिड अजिबातच नाही आहे. तुम्हाला स्वतःलाही समजलेलं असेल की तुम्ही काय मोठी चूक केलेली आहे. सो ठीक आहे, म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, हुशार बिझनेसमॅन आहात, माझ्यापेक्षा जास्त बिझनेस केला आहे तुम्ही, परंतु तुम्ही इमोशनमध्ये येऊन खूप मोठी चूक केली. तुम्ही एक गोष्ट समजून घ्यायला हवी होती की बिझनेस एका बाजूला ठेवायला हवा होता आणि तुमच्या मुलीचं जे काही इमोशन्स आहेत ते तुम्ही एका बाजूला ठेवायला हवे होते. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं जमलं नाही आहे, पण ठीक आहे. आता इथून पुढे लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याच्या अगोदर आपले बिझनेस आणि आपले इमोशन्स हे नेहमी वेगवेगळे ठेवायचे असतात. हे प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या मनाला समजवत राहा, म्हणजे तुम्हाला ते समजणं जास्त सोपं होईल. असं म्हटल्यावर इथे आता सगळेजणं त्याच गोष्टीचा विचार करत राहतात. मग सौदामिनी हिचा राग आणखी वाढलेला असतो. ती म्हणते की हे बघ अर्णव, काहीही असो, एका आईसाठी तिचं मूल हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आणि माझ्या बिझनेसपेक्षा मी माझ्या मुलीला जास्त महत्त्व दिलं आहे आणि त्यासाठी पण तिचं करिअर हे तुझ्यामुळे म्हणजे एका साईडला गेले याचंच मला जास्त दुःख वाटतं. तिने स्वतःचं पॅशनेट करिअर बाजूला टाकून दिलं आहे आणि तिने स्वतःला दुःखात लोटलं आहे. ईश्वरी म्हणते की हे बघा मॅडम, तुम्ही एक आई आहात आणि तुम्ही स्वतःच्या मुलीला समजवायला हवं. या सगळ्या गोष्टींमध्ये अडकण्यात काहीच पॉईंट नव्हता. अर्णव सरांवर लावण्याचं जे प्रेम होतं ते एकतर्फी होतं. अर्णव सर कधीही तिला लाईक करत नव्हते, त्यामुळे तुम्ही आता त्यांना समजवलं पाहिजे. आयुष्यात आपल्याला स्वतःला पुढे राहून कसं काही मिळवायचं आहे, कोणाचा राग घेण्यापेक्षा किंवा दुःख घेण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपण पुढे जायला हवं. हे मॅडम, तुम्ही तर तिला समजवलं असतं ना, तर यावेळेला तुमच्यावरही दुःख येण्याची आणि तुमच्या मुलीवरही हे दुःख येण्याची काहीच गरज नव्हती. म्हणून मॅम, मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगेन, तुमच्या एवढी मोठी तर नाही, पण तुम्ही तुमच्या गोष्टी मात्र व्यवस्थित ठेवायला पाहिजे. तुमच्या मुलीला आताही वेळ गेलेली नाही आहे, तुम्ही समजवा. तिची हुशारी कुठेही गेलेली नाही आहे. लावण्य मॅडम तितक्या पॅशनेट आहेत कामाबद्दल आणि तितक्याच हुशार आहेत, मी पाहिले. त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांना समजवा आणि त्यांना त्यांचं आयुष्य असे वाट देऊ नका, असं ईश्वरीही तिला सांगते. फायनली अर्णवला तिची कंपनी परत मिळालेली असते. सात्विक फॅशनचे सगळे जे पेपर्स असतात आणि 60% शेअर जे तिच्याजवळ असतात, आता ते सगळे ती रिटर्न करते आणि अर्णवला त्याची फाईल मिळालेली असते. त्यानंतर मग आता अर्णवला पोलिसांकडून फोन आलेला असतो की जे तुमच्या वडिलांवर जो प्रसंग ओढावलेला होता, त्या प्रसंगानुसार त्यांना म्हणजे जे मारणारे होते त्यांचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे. म्हणजे ज्या फंक्शनमध्ये म्हणजे जे तुमचं जे ग्लोबल फंक्शन होतं FNFचं, त्यावेळेला तिथे काय घडलं होतं सगळं CCTV फुटेज हे मिळालं आहे. त्यावेळेला मग आता अर्णव हे ते CCTV फुटेज बघण्यासाठी म्हणून चाललेलं असतो. ईश्वरी म्हणते अर्णवला की अर्णव सर, पण ते तर CCTV फुटेज करप्ट झालं होतं, मग ते CCTV फुटेज आता परत कसं मिळालं आहे? अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी फार मोठा एक हॅकर अपॉइंट केला होता, त्यांनी ते सगळे CCTV फुटेज परत मिळवलेले आहेत. त्यामुळे आपण पुढे बघूया आता काय घडते ते. त्यामुळे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणंही ते फुटेज बघण्यासाठी आलेले असतात आणि त्या फुटेजनुसार दोघांनाही दिसत असतं की त्या फुटेजमध्ये त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न हा उदयकांतने केलेला असतो. ईश्वरी बघते आणि म्हणते की म्हणजे अर्णव सर, आपला संशय खोटा ठरला. आपल्याला वाटत होतं की हे सगळं राकेशने घडवलं आहे, पण नाही, हे सगळं राकेश नाही घडवत आहे, हे सगळं घडवलं आहे ते ह्या उदयकांतने. म्हणजे हा उदयकांत अजूनही आपल्या फॅमिलीवरती टपलेला आहे. बाबा शेवटच्या क्षणी जे सांगण्याचा प्रयत्न करत होते की आपल्याबरोबर धोका होतो आहे, कोणीतरी आपल्यावरती वाईट वेळ आणणार आहे, म्हणजे तोच हा उदयकांत आहे. अर्णव आता पोलिसांना सांगतो, या उदयकांतला लवकरात लवकर पकडा, हा माझ्या वडिलांचा मर्डरर आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्याला अटक झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. इथे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही खूप चिडलेले असतात, कारण उदयकांत या सगळ्याच्या मागे आहे हे त्यांना माहीत असतं. पण तरीही ईश्वरी असा विचार करते की उदयकांतला हे सगळं कसं काय माहीत असेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी उदयकांतपर्यंत कशा पोचल्या, आपल्या घरातल्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोचणं हे सोपं नाही आहे आणि बाबांना किडनॅप करणं या सगळ्या गोष्टी याने अरेंज करून आणल्यात. याचा अर्थ हे सगळं खूप चुकीचं वाटतंय ना. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला काहीतरी विचार करायची डोकं चालत नाही आहे. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की एक मिनिट मिस्टर राजेश शिर्के,
तुमच्या वडिलांचे जे कपडे होते ना, म्हणजे त्यांची शेवटची आठवण म्हणून ते तुम्हाला आम्ही सोपवत आहोत. तेव्हा मग आता पोस्टमॉर्टमनंतर सगळ्या बाबांचे कपडे वगैरे हे अर्णव आणि ईश्वरी यांच्या ताब्यात आलेले असतात. आता ईश्वरी आणि अर्णव ते पाहतात कपडे वगैरे आणि त्यामध्ये आता अर्णव उराशी घेऊन त्या कपड्यांना आता जवळ करत असतो आणि त्याच्या डोळ्यातून त्याच वेळेला पाणी येतं. ईश्वरी आता अर्णवकडून ते कपडे घेते आणि त्याच वेळेला ते घेत असताना बाबांच्या खिशामधून हे काहीतरी एक चिठ्ठीसारखं बाहेर पडतं. तर आता ती चिठ्ठी बाहेर पडल्यानंतर ईश्वरीला त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की माझा रूम, आपल्या घरातलीच व्यक्ती घरभेदी, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आता ईश्वरी हे सगळं पाहते आणि तिच्या लक्षात येत नसतं की नेमकं बाबांना काय म्हणायचं आहे. त्यांची खोली आणि घरातली व्यक्ती घरभेदी म्हणजे नक्की कोणाबद्दल बोलायचं असेल. अर्णव आणि ईश्वरी यांना कुठल्याही प्रकारचा क्लू मिळतच नसतो. म्हणूनच ईश्वरी आता बाबांच्या खोलीमध्ये वेळ न घालवता लगेच जाते आणि त्यांच्या खोलीमध्ये ती चेक करायला लागते. त्याच वेळेला आता बाबांच्या खोलीमध्ये काहीच सापडत नसतं, परंतु बाबांच्या खोलीमध्ये फक्त एकच गोष्ट सापडते, ते म्हणजे की अर्णवचे आणि अर्णवचे आणि अंजलीचे लहानपणीचे फोटो आणि सात्विकाचे फोटो. आता ते पाहून अर्णव आणि अंजलीला आणखीनच वाईट वाटायला लागतं. खरं तर जे काही या बाईने केलेलं असतं, म्हणजेच वल्लरीने मुद्दामच जो मोबाईल घरी ठेवलेला असतो तो त्याच्या रूममध्ये असलेला मोबाईल तिने मागच्या बाजूला पुरून ठेवलेला असतो, जेणेकरून तो कोणालाही सापडू नये म्हणून. आता हे सगळं होत असताना ईश्वरी विचार करते की बाबांना नेमकं काय सुचवायचं होतं, त्यांच्या खोलीमध्ये काय होतं, घरचा व्यक्ती घरभेदी म्हणजे हे नक्की त्यांना काय बोलायचं होतं. ईश्वरीला काहीच कळत नसतं. या सगळ्या गोष्टी घरचा भेदी म्हणजे उदयकांतबद्दल तर बाबा बोलत नसतील ना. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, उदयकांत म्हणजेच त्याच्याबद्दलच बाबा बोलत असतील, कारण तो घरभेदीच होता. आता ह्या सगळ्या गोष्टींना इथे तर फुलस्टॉप मिळालेला असतो, पण अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणं बाबांचं जे म्हणजे 12व वगैरे केल्यानंतर त्यांच्या ज्या अस्थी असतात ते अस्थी वगैरे सगळं काही जसं मामाने सांगितलेलं असतं त्याप्रमाणेच आता मागच्या गार्डनच्या बाजूला त्यांना पुरून ठेवायचं असतं. म्हणूनच आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही ते काम करण्यासाठी म्हणून तिथे गेलेले असतात. आता ते सगळं काही पुरण्यासाठी वगैरे ईश्वरी अर्णव दोघंजणही समोर आलेले असतात आणि ते दोघंजणही आल्यानंतर इथे आता ईश्वरी हे बघण्यासाठी म्हणून आलेली असते आणि ते बघितल्यानंतर ईश्वरीच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड नक्की. आता अर्णव हा कुदळ घेतो आणि फावडा घेऊन तिथे माती खणत असतो बाबांच्या अस्थी तिथेच ते पुरून ठेवण्यासाठी. आणि मग हे बघत असताना ईश्वरीला आता धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, इथे ना काहीतरी गडबड वाटते. अर्णव म्हणतो की हो, मलाही इथे फोडत असताना काहीतरी चुकीचं दिसतंय. त्यामुळे आता अर्णव जेव्हा ते फोडत असतो त्याच वेळेला त्यांना काहीतरी एक लागतं आणि मग ईश्वरीच्या हाती मोबाईल लागतो. ते म्हणते की अर्णव सर, हा तर बाबांचा मोबाईल आहे. मग या बाबांच्या मोबाईलला इथे कोणी पुरलं असेल. त्याचबरोबर आता बाबांच्या मोबाईलमध्ये मोबाईल घेतल्यानंतर तिथे काही काचेची बांगडी लागत असते. तर त्याच वेळेला ईश्वरीलाही आठवतं की काही दिवसापूर्वी मामी तेच काहीतरी करत होती आणि तिच्या हाताला काचेची अर्धवट फुटलेली बांगडी लागली होती. मग तिला डाऊट यायला लागतो की मामी इथे काचेची बांगडी म्हणजे तिची बांगडी इथे बाबांच्या मोबाईलबरोबर काय करत होती. मग बाबांचं आणखी एक वाक्य, घरचा व्यक्तीच घरभेदी, म्हणजे मामीबद्दल काही बोलत होते का. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की या मोबाईलमध्ये नक्कीच काहीतरी आहे ज्यामुळे आपल्याला क्लू मिळेल. म्हणूनच आता ईश्वरी अर्णव तो मोबाईल आता चालू करण्यासाठी म्हणून जातात. त्या मोबाईलला चार्जिंग वगैरे केल्यानंतर मोबाईल उघडल्यानंतर त्यामध्ये आता बाबांच्या ज्या काही व्हिडिओ असतात त्या व्हिडिओ वगैरे ईश्वरी अर्णव यांना दिसतात. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये एका गोडाऊनमध्ये बाबांना किडनॅप करून ठेवलेलं असतं. हे सगळं त्यामध्ये असतं. त्याशिवाय आता आणखी एक महत्त्वाची व्हिडिओ म्हणजेच उदयकांत आणि वल्लरी हिची. आता वल्लरी आणि उदयकांत हे दोघेजणही एकमेकांशी बोलत आहेत आणि वल्लरीने उदयकांतला काही पैसे आणि दागिने ऑफर केलेले असतात पळून जाण्यासाठी 50 लाख रुपये. हे सगळं आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांनीही बघितलेलं असतं. त्यामुळे आता वल्लरीची आणि उदयकांतची एकमेकांशी हातमिळवणी होती आणि त्याचमुळे बाबांचा जीव गेलेला आहे. सगळं आता इथे ईश्वरी आणि अर्णव यांच्यासमोर आलेलं असतं. तर आता हे सगळं पाहिल्यानंतर नेमकं बाबांच्या शब्दात घरभेदी ही कोण होती, आता मामीच असणार हे सगळं त्यांच्या आता लक्षात आलेलं असतं. याचा अर्थ माझी आई बोलत होती ती बाई म्हणजेच वल्लरी मामी असेल का, हे आता ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. आता वल्लरीच्या बाबतीतलं सत्य ईश्वरी शोधून कशाप्रकारे तिला खडी फोडायला पाठवणार आहे
सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.